नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचं बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. काल आपण पॉलिनेशन हा पॉईंट पाहिला होता. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो पाहायचा आहे पॉलिनेटिंग एजंट किंवा एजन्सीज ऑफ पॉलिनेशन या हेडिंगच्या अंडर आपण बघणार आहोत. तर आता एजन्सीज ऑफ पॉलिनेशन म्हणजे काय हे आधी समजून घ्या. आपण असं पाहिलं आहे की मेल गॅमीट आणि फिमेल गॅमीट हे नॉन मोटाईल असतात. मेजॉरिटी ऑफ फ्लावरिंग प्लांट डिपेंड ऑन ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स दुसऱ्यावरती अवलंबून असतात, एजंटवरती अवलंबून असतात. व्हर्च्युअली ऑल सीड प्लांट्स नीड टू बी पॉलिनेटेड. मोस्ट ऑफ द फूड अँड फायबर क्रॉप्स ग्रोन थ्रूआउट द वर्ल्ड डिपेंड ऑन पॉलिनेटर्स फॉर रिप्रोडक्शन. याचाच अर्थ मेल आणि फिमेल गॅमेटला एकत्र आणण्यासाठी पॉलिनेशनची प्रक्रिया होणं गरजेचं असतं आणि ही पॉलिनेशनची प्रक्रिया एजंटमार्फत होते. जे पॉलिनेटिंग त्यालाच आपण पॉलिनेटिंग एजंट म्हणतो किंवा त्याला दुसरं असं म्हणू शकतो एजन्सीज फॉर पॉलिनेशन. पॉलिनेटिंग एजंट किंवा एजन्सीज ऑफ पॉलिनेशन दोन प्रकारचे आहेत. फर्स्ट वन इज अबायोटिक एजंट. अबायोटिक या शब्दाचा अर्थ अजैविक घटक, ज्याला आपण फिजिकल फॅक्टर असंही म्हणू शकतो. आणि दुसरं आहे बायोटिक एजंट. सुरुवातीला आपण बघूयात अबायोटिक एजंट. अबायोटिक एजंटमध्ये काय येतं समजून घ्या. दीज आर नॉन लिव्हिंग एजंट विच इन्क्लूड विंड अँड वॉटर. याच्यामध्ये विंड आणि वॉटर येतं. पहिल्यांदा आपण बघणार आहे पॉलिनेशन बाय विंड, म्हणजे वाऱ्यामार्फत पॉलिनेशन होतं, त्यालाच म्हणायचं ॲनिमोफिली. ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायची. परीक्षेला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं व्हॉट डू यू मीन बाय ॲनिमोफिली. ॲनिमोफिली म्हणजे काय? व्हेन द पॉलिनेशन टेक्स प्लेस विथ हेल्प ऑफ विंड देन इट इज कॉल्ड ॲज ॲनिमोफिली असं आपण म्हणायचं. मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट्स आर विंड पॉलिनेटेड. बरीचशी क्रॉप प्लांट जे आहे ती विंड पॉलिनेटेड असतात. दीज इन्क्लूड्स, याच्यामध्ये काय काय येतं? व्हीट, राईस, कॉर्न, राई, बार्ली अँड ओट्स. पाम्स आर आल्सो विंड पॉलिनेटेड. म्हणजे या सगळ्या प्लांटमध्ये विंडमार्फत पॉलिनेशन होतं. यानंतरचा पॉईंट आहे अडॅप्टेशन्स इन ॲनिमोफिलस फ्लावर. अगोदर ॲनिमोफिलस फ्लावर म्हणजे काय समजून घ्या. The plant in which pollination takes place with help of wind, that plants or that flowers are called as anemophilous flower. आपण इथं दोन कन्सेप्ट पाहिल्या. पहिली ॲनिमोफिली म्हणजे विंड पॉलिनेशन आणि ॲनिमोफिलस फ्लावर म्हणजे ज्याच्यामध्ये विंडमार्फत पॉलिनेशन होतं असं फ्लावर. लक्षात घ्या, दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे, ॲनिमोफिली आणि ॲनिमोफिलस फ्लावर. आता याच्यामध्ये अडॅप्टेशन्स म्हणजेच आपल्याला पाहायचे आहेत मॉडिफिकेशन्स शोन बाय दॅट फ्लावर टू अचीव विंड पॉलिनेशन. म्हणजे विंड पॉलिनेशन व्हावं म्हणून त्या फुलामध्ये झालेले बदल त्या फुलामध्ये झालेले चेंजेस आपण बघतोय. याच्यावरती 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो. याच्यातले जे पॉईंट्स दिलेले आहेत त्याच्यावर एखादा MCQ सुद्धा असू शकतो. तर 1 बाय 1 आपण हे पॉईंट बघत जाऊया. तुमच्यासमोर स्क्रीनवर ते पॉईंट आहेतच. पहिला पॉईंट, द फ्लावर्स आर स्मॉल. जे विंड पॉलिनेटेड प्लांटमध्ये फ्लावर्स कशी असतात? स्मॉल असतात. इनकॉन्स्पिक्युअस. इनकॉन्स्पिक्युअस या शब्दाचा अर्थ आपण 11वीमध्येच इन्फ्लोरेसन्सच्या ठिकाणी शिकलो होतो. लक्षात घ्या. म्हणजे 11वीला आपल्या क्लासमध्ये नव्हते त्यांच्यासाठी इनकॉन्स्पिक्युअस या शब्दाचा अर्थ मी पुन्हा सांगते की ती फ्लावर स्मॉल असल्यामुळं पटकन नजरेत भरत नाहीत अशी असतात, त्याला इनकॉन्स्पिक्युअस असं म्हणतात. पहिल्यांदा कॉन्स्पिक्युअस शब्दाचा अर्थ समजून घ्या. कॉन्स्पिक्युअस म्हणजे प्रॉमिनंट, ठळक, पटकन नजरेत भरणारी. याचाच अर्थ इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे नजरेत न भरणारी, पटकन न दिसणारी, पटकन दृष्टीस न पडणारी. याला आपण इनकॉन्स्पिक्युअस असं म्हणतो. कलरलेस, त्याला कलर नसतो. विदाऊट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स, त्याच्यामध्ये नेक्टरही नसतं आणि फ्रॅग्रन्सही नसतो. नेक्टरचा अर्थ फुलामध्ये असलेला मकरंद आणि फ्रॅग्रन्सचा अर्थ ऑर्डर म्हणजे स्मेल, ज्याला आपण म्हणतो, जो फुलाचा एक सुवास असतो, चांगला वास असतो तो. दुसरा पॉईंट आहे द पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट. वाऱ्यामार्फत वाहून नेणार आहे त्यामुळे त्याचं वजन निश्चितच कमी असलं पाहिजे. ड्राय, आणि कसे पाहिजे? ड्राय. अँड प्रोड्यूस्ड इन ए लार्ज नंबर टू इन्क्रीज द चान्सेस ऑफ पॉलिनेशन कन्सिडरिंग वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन. याचा अर्थ समजून घ्या. म्हणजे हा पॉईंट तुम्हाला केव्हाही मनाने लिहिता येतो. पोलन ग्रेन्स लाईट इन वेट पाहिजेत, ड्राय पाहिजेत आणि मोठ्या प्रमाणात निर्माण केले पाहिजेत की ज्याच्यामुळं पॉलिनेशनचे चान्सेस वाढतील. कारण इथे आपल्याला कन्सिडर काय करायचे? वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन. वेस्टेज म्हणजे वाऱ्यामार्फत वाहून नेत असताना पोलन ग्रेनचं वेस्टेज होणार
आहे. म्हणजे असं समजा आपल्या क्लासमध्ये कोरेगावहून काही मुली येतात, तर कोरेगावच्या एरियामध्ये काही प्लॅन्ट्स आहेत आणि त्या कोरेगावच्या एरियामधून जर पोलन ग्रेन वाहून येणार असतील आणि YC कॉलेजमध्ये असणाऱ्या प्लॅन्टमध्ये त्याच्यामार्फत पॉलिनेशन होणार असेल, तर त्या ड्युरिंग ट्रॅव्हलिंगमध्ये किती पोलन ग्रेन वाया जातील याचा विचार करून पोलन ग्रेन मोठ्या प्रमाणात निर्माण केले जातात. इथं पॉईंट दिलेला आहे, कन्सिडरिंग वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन्स. नंतरचा पॉईंट आहे, स्टिग्मा इज फिदरी टू ट्रॅप पोलन्स कॅरीड बाय विंड करंट. वाऱ्याच्या प्रवाहामार्फत पोलन ग्रेन वाहून येतात, त्यासाठी स्टिग्मा फिदरी असते. फिदरी म्हणजे पिसासारखी, की जेणेकरून ते पोलन ग्रेन त्याच्यामध्ये अटॅच होतील किंवा त्याच्यामध्ये चिकटून राहतील, अडकून राहतील. याच्यानंतरचा पॉईंट आहे, स्टॅमेन्स आर एक्सर्टेड विथ लॉंग फिलामेंट अँड व्हर्सटाईल अँथर. आपण स्टिग्माचे एक कॅरेक्टर आधी बघितलं, आता मेल पार्टचा आपण कॅरेक्टर बघतोय. स्टॅमेन्स हे कसे आहेत, त्याच्यामध्ये लॉंग फिलामेंट आहे, म्हणजे फिलामेंट लॉंग आहे, आणि अँथर हे व्हर्सटाईल अँथर्स आहेत. आता व्हर्सटाईल अँथर याचा अर्थ काय समजून घ्या. अँथर जो कॅपलाइक स्ट्रक्चर असतं फिलामेंटला जोडलेलं, त्याची फिलामेंटला फक्त पॉईंट अटॅचमेंट असते. पॉईंट अटॅचमेंट याचा अर्थ काय, वाऱ्याचा प्रवाह कुठल्याही दिशेला असू शकतो, त्या पद्धतीनं वारा ज्या दिशेने येईल त्या दिशेने तो पोलन ग्रेन फिरला पाहिजे, म्हणजे त्या वाऱ्याच्या गतीबरोबर तो तुटला पाहिजे आणि पुढं गेला पाहिजे, वाहून नेण्यासाठी सहजासहजी तुटला पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही फिजिक्समध्ये कंपास बॉक्समधली निडल बघता, त्या निडलची सेंटरला जी अटॅचमेंट असते ती पॉईंट अटॅचमेंट असते, म्हणजे त्या पद्धतीनं ती सगळीकडे डायरेक्शन दाखवण्यासाठी फिरू शकते. त्या पद्धतीनं हे व्हर्सटाईल अँथर्स असतात. हा शब्द इथं MCQसाठी लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे प्रश्न असा येऊ शकतो, प्रेझेन्स ऑफ व्हर्सटाईल अँथर इज द मॉडिफिकेशन फॉर डॅश डॅश प्लॅन्ट, म्हणजे विंड पॉलिनेटेड प्लॅन्ट किंवा ॲनिमोफिलस प्लॅन्ट किंवा ॲनिमोफिली, असे त्याचे ऑप्शन्स असतील, लक्षात घ्या. नंतरचा पॉईंट आहे, स्टॅमेन्स अँड स्टिग्मा आर एक्सपोज टू एअर करंट. स्टॅमेन्स आणि स्टिग्मा दोन्हीही एक्सपोज झालेले असतात एअर करंटला, म्हणजे वाऱ्याच्या दिशेने ते एक्सपोज झालेले असतात, म्हणजे सहजासहजी वाहून नेणं सोपं पडेल. इथं आपल्याला एका प्लॅन्टची डायग्रॅम दिलेली आहे की ज्याच्यामध्ये विंड पॉलिनेशन होतं. मेजची डायग्रॅम दिली आहे, तर त्या मेजमध्ये पहिल्यांदा वरच्या बाजूला मेल इन्फ्लोरेन्सस दाखवलेला आहे. हे जनरली शेतामध्ये तुम्ही पाहता, मेल इन्फ्लोरेन्सस जो आहे त्याला टॅसल असं म्हटलं जातं, त्याचं नाव आहे. नंतर फ्लॅग लीफ दाखवलं आहे, टॅसलचा इंटरनोड दाखवलेला आहे. त्याच्यानंतर स्टाईल्स दाखवल्या आहेत बघा. तर स्टाईल्स म्हणजेच मक्याच्या कणसातून जे बाहेर आलेले स्ट्रक्चर्स असतं, ज्याला आपण सिल्क असं म्हणतो. आणि तिथे फिमेल इन्फ्लोरेसन्स दाखवलेलं आहे. फिमेल इन्फ्लोरेसन्सला एअर म्हटलेलं आहे इथे, आणि मेल इन्फ्लोरेसन्सला टॅसल म्हटलेलं आहे. हेही इथे लक्षात ठेवायचं आहे डायग्रॅमवरून. नंतर पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, सीड त्याच्यामध्ये दाखवले, तयार झालेले. सीड म्हणजे कणीस तयार झालेले दाखवले, त्याच्यामध्ये कर्नल्स म्हणजे दाणे भरलेले दाखवले, त्याच्या शेजारी लीप दाखवले. नंतर स्टेम दाखवलेला आहे. बाकी पार्ट आपण पाहिलेले आहेत, प्रॉप रूट आहेत आणि रूट्स आपल्याला इथं दाखवलेले आहेत. तर या पद्धतीनं आपण पहिला पॉईंट फक्त बघितलेला होता, विंड पॉलिनेशन. याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला तिथे पाहायचा आहे, पॉलिनेशन बाय वॉटर. त्याला म्हणायचं हायड्रोफिली. हायड्रोफिली म्हणजे पाण्यामार्फत होणारं पॉलिनेशन. फाउंड ओनली इन 30 जनरा ऑफ ॲक्वॅटिक मोनोकॉट. नक्कीच ही प्लॅन्ट कुठं असली पाहिजेत, पाण्यामध्ये. तर त्या पाण्यामध्ये असणाऱ्या मोनोकॉटच्या प्लॅन्टमध्ये 30 जनरामध्ये हे पॉलिनेशन होतं. त्याची एक्झाम्पल्स दिलेली आहेत, व्हॅलेस्नेरिया, झोएस्ट्रा आणि सिरॅटोफायलम. आता पुन्हा आपल्याला पाहायचं आहे, पाण्यामार्फत होणाऱ्या पॉलिनेशन प्लॅन्टमध्ये अडॅप्टेशन्स काय आहेत, मॉडिफिकेशन्स काय आहेत. पुन्हा हा 2 मार्क्सचा क्वेश्चन असू शकतो आणि प्रत्येकावरती आपल्याला MCQ येऊ शकतो. मग फ्लावर्स कशी असतील, फ्लावर्स आर स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. जसं विंड हा अबायोटिक फॅक्टर होता, तसा वॉटर हे अबायोटिक फॅक्टर आहे, त्यामुळे त्याला काही फूल मोठं आहे छोटं हे दिसणार नाही आहे. इनकॉन्स्पिक्युअस असली तरी फ्लावर चालणार आहेत. दुसरा पॉईंट, पेरियांत अँड अदर फ्लोरल पार्ट्स आर अनविटेबल. तर पेरियांत म्हणजे काय, आपण अगोदरच शिकलो होतो, ज्या वेळेला कॅलिक्स आणि करोला डिफरन्शिएट होत नाही त्याला आपण पेरियांत म्हणतो, आणि फ्लोरल पार्टचे आहेत ते अनविटेबल असतात. अनविटेबल या शब्दाचा इथे अर्थ समजून घ्या. सतत पाण्यामध्ये असण्यामुळं ती कुजत नाहीत. न कुजणं याला काय म्हटलेलं आहे, किंवा न खराब होणं याला अनविटेबल असं म्हटलेलं आहे. पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, तिसरा जो दिला आहे तो, पोलन ग्रेन्स आर लॉंग अँड अनविटेबल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ
म्युसिलेज. पोलन ग्रेन हे लॉंग असतात, अनविटेबल म्हणजे कुजत नाहीत, कारण त्याच्यावरती काय आहे, म्युसिलेजचं कव्हरिंग आहे. याच्यानंतरचा पॉईंट आहे नेक्टर अँड फ्रॅग्रन्स आर लॅकिंग इन फ्लावर्स. याही फ्लावरमध्ये नेक्टर आणि फ्रॅग्रन्स हा अब्सेंट असतो. आपण सोपा शब्द लक्षात ठेवायचा, अब्सेन्स. लॅकिंग म्हणजे अब्सेंट. आता ह्या हायड्रोफिलीचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे हायपोहायड्रोफिली. हायपो शब्दाचा अर्थ काय, बिलो, म्हणजे वॉटरच्या सरफेसच्या बिलो पॉलिनेशन झालं तर हायपोहायड्रोफिली. पॉलिनेशन ऑकर्स बिलो द सरफेस ऑफ वॉटर. हिअर द पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन वॉटर. पाण्याच्या खाली पोलन ग्रेन जायचा आहे म्हणजे तो नक्कीच पाण्यापेक्षा जड असला पाहिजे. सिंक डाऊन अँड कॉट बाय स्टिग्मा ऑफ द फिमेल फ्लावर. आणि पोलन ग्रेन पाण्याच्या सरफेसच्या जस्ट बिलो गेला की ती स्टिग्मा त्याला कॅच करते आणि पॉलिनेशन होतं. एक्झाम्पल दिलेलं आहे तिथे इन्झोएस्ट्रा. त्याचं दुसरं नाव दिलेलं आहे तेही तुम्ही लक्षात ठेवायचे, सी ग्रास. याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे द पोलन ग्रेन्स आर लॉंग. पोलन ग्रेन कसे असतात, लॉंग, रिबन लाईक अँड विदाउट एक्झाईन. त्याच्या भोवतीचं आवरण एक्झाईन नसतं. आता दुसरा पॉलिनेशनचा प्रकार हायड्रोफिलीमधला इपिहायड्रोफिली. द पोलन ग्रेन फ्लोट ऑन द वॉटर सरफेस अँड रीच द स्टिग्मा ऑफ द फिमेल फ्लावर. एक्झाम्पल व्हॅलेस्नेरिया. आता व्हॅलेस्नेरियामध्ये काय आहे आधी डायग्रॅम समजून घ्या. डायग्रॅममध्ये मेल आणि फिमेल प्लॅन्ट दाखवलेली आहेत व्हॅलेस्नेरियाची. मेल फ्लावर तयार होतात, तयार झाल्यानंतर ती हळूहळू वरती येऊन फ्लोट होत राहतात पाण्याच्या सरफेसवरती. फिमेल फ्लावर इथं लक्ष द्या, फिमेल फ्लावरचा जो देठ आहे इथे कॉईल झालेला असतो. ज्यावेळेला ते फिमेल फ्लावर मॅच्युअर होतं तेव्हा हे अनकॉईल होतं आणि ते फिमेल फ्लावर सरफेसच्या वरती येऊ शकतं आणि मग दोघांचं इथे पॉलिनेशन होतं. व्हॅलेस्नेरिया इज सबमर्ज डायोसियस. सबमर्ज्ड म्हणजे पाण्यामध्ये अर्धवट बुडालेलं असतं. डायोसियस आहे. डायोसियस म्हणजे मेल आणि फिमेल फ्लावर्स वेगळी तयार होतात. फ्रेश वॉटर ॲक्वॅटिक प्लांट in which female flower reach the water surface temporarily to ensure pollination and male flowers float on the water surface. म्हणजे ॲक्च्युली मेल फ्लावर अगोदरच वॉटर सरफेसवर फ्लोट होत असतात. तात्पुरतं पॉलिनेशन पुरतं जो फुलाचा देठ आहे तो अनकॉईल होतो आणि फिमेल फ्लावर वरच्या बाजूला येतं आणि त्यांचं पॉलिनेशन वॉटरच्या सरफेसच्या वर होतं. सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर ॲनिमोफिलस. एक्झाम्पल सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर ॲनिमोफिलस. आता याच्यामध्ये काही ॲक्वॅटिक प्लांट ॲनिमोफिलस असतात म्हणजे वाऱ्यामार्फत त्यांच्यामध्ये पॉलिनेशन होतं. त्याचे एक्झाम्पल्स काय दिले आहेत बघा, पोटॅमोगॅन्टम आणि हॉलोग्रॅरिस. सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर एंटोमोफिलस. एंटोमोफिलसचा अर्थ लक्षात घ्या, आपण पुढं ते पुन्हा डिटेल बघणार आहोत. म्हणजे इन्सेक्ट मार्फत पॉलिनेशन होतं, त्याला आपण म्हणतो एंटेमोफिलस. इन्सेक्ट म्हणजे कीटकांमार्फत. एक्झाम्पल लोटस, वॉटर हायसियांथ अँड वॉटर लिली. आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिनेटिंग एजंट फक्त पाहिले आणि ह्या पॉलिनेटिंग एजंटमध्ये पहिला पॉलिनेटिंग एजंटचा आपण प्रकार बघितला अबायोटिक एजंट. अबायोटिक एजंटमध्ये पहिल्यांदा पॉलिनेशन बाय विंड पाहिलं, त्याला आपण ॲनिमोफिली म्हटलं. मग त्या ॲनिमोफिलस फ्लावरमधली आपण अडॅप्टेशन्स पाहिली. त्याच्यानंतरचा पॉईंट आपण बघितला वॉटरमार्फत होणारं पॉलिनेशन, त्यालाच आपण हायड्रोफिली म्हटलं. त्याचे 2 प्रकार आपण बघितले, हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली. आणि त्याच्या अगोदर आपण हायड्रोफिलस फ्लावरमधली काय पाहिली, अडॅप्टेशन्स पाहिली किंवा मॉडिफिकेशन्स पाहिली. इथंपर्यंतचा पार्ट आपण पूर्ण केला. आता स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक पॉईंट दिलेला आहे, तो जरासा समजून घ्या. The pollens of the wind pollinated plants are most frequently associated with symptoms of hay fever among people. Those are sensitive to pollens. It is caused by hypersensitivity to pollen. याचा अर्थ समजून घ्या. ज्या वेळेला वाऱ्यामार्फत पोलन ग्रेन वाहून नेले जातात त्यावेळेला बऱ्याचदा फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार त्याच्याबरोबर काही सिम्पटम्स येतात हे फीवरची. हे फीवर म्हणजे तापाचा एक प्रकार आहे. अमॉंग द पीपल दोज आर सेन्सिटिव्ह टू पोलन्स, म्हणजे ज्याला पोलन ग्रेनची ॲलर्जी असते अशा लोकांमध्ये असं आपल्याला बघायला मिळतं, कारण ते हायपर सेन्सिटिव्ह असतात पोलनला. हायपर सेन्सिटिव्हिटी याचाच अर्थ काय होतो, ॲलर्जी. या पद्धतीनं आपण आज हा अबायोटिक फॅक्टर पूर्ण केला. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा फॅक्टर पूर्ण करूयात. नमस्कार.